केंद्र सरकार लोकसभेत आज सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयक मांडणार। पेपरफुटीला आळा घालण्यासाठी सरकारचे प्रयत्न। नव्या विधेयकानुसार दोषींना 10 वर्षांपर्यंत कठोर शिक्षेची तरतूद। परीक्षांमध्ये सुधारणांसाठी हाय पॉवर टास्क फोर्सची स्थापना। पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा। तर तांत्रिक संरचनात्मक सुधारणांवर भर दिला जाणार। टेक्नॉलॉजी एक्सपर्ट नंदन निलेकणी हे अध्यक्ष। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजपासून दुसरा आठवडा। विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारी। तर मोदींसह गृहमंत्री अमित शहा विरोधकांच्या रडारवर। अभिजित दिपकेंकडून कपिल सिब्बल यांची भेट। कायदेशीर बाबींवर जवळपास 25 मिनिटे चर्चा। लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कारवाई संदर्भात चर्चा झाल्याची माहिती। विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज विरोधातील याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। 2 वेगवेगळ्या याचिकांवर सुनावणी होणार। दिल्ली पोलिसांवर लाठीचार्ज आणि क्रूरतेचा आरोप। 24 जुलै रोजी सुनावणी घेण्यास सरन्यायाधीशांनी दिला होता नकार। उद्धव ठाकरेंकडून गडकरींचा खड्डे मंत्री असा उल्लेख। पुढचा मुद्दा इथेनॉलचा, ठाकरेंचा निशाणा। तर आता गडकरींचा राजीनामा झाला पाहिजे, हर्षवर्धन सपकाळांची ही मागणी। एमपीएससी औषध निरीक्षक भरतीचा पेपर फुटल्याचा आरोप। परीक्षेच्या 2 दिवसाआधीच प्रश्नपत्रिका व्हॉट्सअॅपवर दिल्याचा परीक्षार्थींचा दावा। संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मेहबूब शेख यांची मागणी। आमदार रोहित पवार यांची आज महत्त्वाची पत्रकार परिषद। 22 मार्च 2026 रोजीचा औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप। तर पत्रकार परिषदेमध्ये ते पेपर फुटीवर बोलणार। मुंबईच्या दादर परिसरामध्ये मुसळधार पाऊस। तर सायन आणि इतर भागामध्ये पावसाच्या हलक्या सरी। मुंबईला आज पावसाचा येलो अलर्ट।